अमेरिका इराणच्या युद्धाचा परिणाम हा थेट जळगावमधल्या केळी पिकावर होतोय। युद्धामुळे केळीची निर्यात ठप्प झाली आहे। केळी उत्पादक संकटात सापडलेले आहेत। सध्या अनेक ठिकाणी कंटेनर्स अडकून पडलेले आहेत। JNPA मध्ये सुद्धा मोठ्या संख्येने कंटेनर्स अडकून पडलेले आहेत आणि जळगावमध्ये सुद्धा केळी उत्पादक सध्या धास्तावलेले आहेत। युद्धामुळे केळ्याची निर्यात ठप्प झाली आहे। तर त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। पाहूया नेमकं काय परिस्थिती युद्धाची याच ठिकाणी झाली आहे। अमेरिका आणि इराणचं युद्ध मोठ्या प्रमाणात वाढतंय, मात्र त्याच संकटात कुठेतरी शेतकरी भरडलेला आहे। माझ्यासोबत व्यापारी, त्यांच्याशी विचारूया काय आहे या युद्धाचा परिणाम थेट जळगावच्या व्यापाऱ्यांकडे। आता निर्यात जी होत होती त्याच्यात इथला जो खर्च आहे, इथून ट्रक भरून बॉम्बे पर्यंत, तिथून कंटेनर, लेबर चार्जेस आणि रेट जास्त दिलेला असतो, तर ते आता इकडे कंटेनर अटकलेले आहेत, हा खर्च वाढलेला आहे, तर ते आता खूप लॉस होईल। तुम्ही 8 दिवसापूर्वी जर का पाहिलं तर केळीला जे 2400-2500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होते, पण सडनली 8 दिवसामध्ये जे ते दर 1400-1500 रुपयावरती येऊन गेला। म्हणजे जवळपास क्विंटल मध्ये 1000 रुपयाचं आमचं नुकसान होत आहे। जवळपास 200 कंटेनर हे जळगाव जिल्ह्यातले आहेत आणि तो माल त्या ठिकाणी ठप्प आहे। व्यापारी आम्हाला पैसे देणार नाही, निश्चितता नाहीये देतील का नाही, त्यामुळे रात्री झोप लागत नाही। दिवसा शेतामध्ये जावं आणि माल पाहावा की याची कटन होईल का नाही ही अपेक्षा आहे। म्हणून आम्ही शासनाकडे मागणी करतोय की परिस्थिती लवकरात लवकर याचे निराकरण करावं आणि शासनाने शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।